हे असं करून ठेवलं आहे सर्व आणि असं माझा ड्रेस खराब केला नाही. काय झालं कॅटूला? कॅटूची तब्येत थोडी डाऊन झाली आहे आणि आता तू डॅडूवर जाणार ना डॉक्टरकडे. मम्मा मला नाश्ता करायचा. हा कॅटूसाठी बनवलाय डोसा. हा बुब्बू खाणार ना तू डोसा? खाशी झाली आहे, खाशी. माझ्या बुब्बूला खासी झाली आहे. आले नाश्ता करायचा शोनू आता. कॅटूचा फेवरेट नाश्ता केला मम्माने. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आता 2-3 दिवसानंतर ब्लॉग चालू करते आहे. म्हणजे काल तर मी नाही, काल परवा टाकला होता व्हिडिओ, पण तो होलीचा वगैरे मस्त आम्ही एन्जॉय वगैरे केलं. 2 दिवसासाठी बाहेर गेलो होतो तर जास्त टाईम नाही भेटला. आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर घरची कामच होती, साफसफाई वगैरे, कपडे वगैरे धुवायला टाकायचे होते, म्हणून टाईम नाही भेटला. तर मी चला आज व्हिडिओ करते. आणि माझ्या कॅटूची तब्येत पण थोडी डाऊन आहे. तर तिला काल थोडी हलकी खासी होती, पण आज जास्तच वाढली आहे सकाळपासून. आणि तिला मी देणार होती रात्री मध आणि थोडंसं हळद मिक्स करून, पण ती तर काय खायलाच नाही मागत. मग आता ॲलिस गेला तिला घेऊन डॉक्टरकडे. आणि नाश्ता वगैरे पण बनवलेला, ते काही तिने खाल्लं नाही. थोडं तिला बरं वाटलं तर ती खाईल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? तर आता व्हिडिओ बघा माझा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आहे, छान वाटतात आहे की नाही, तर प्लीज कमेंट वगैरे नक्की करा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी व्हिडिओ स्टार्ट करते आणि बघू आजचा दिवस कसा जातो आहे. तर आता इथे मी नाश्ता करून घेते. कॅटूची प्लेट होती त्याच्यातच करते. मस्त चटणी केली मी झणझणीत एकदम. आणि मम्मी पण गेली आहे तिच्या घरी. आता मम्मी पण नाही आहे, तर कधी येईल ती तेव्हा येईल. पण मला तर म्हणजे असं एकदम घर बोलतात ना, खाली एकदम वाटतं. म्हणजे मम्मी होती तर असं टाईम पण निघून जायचा आणि असं बरं पण वाटायचं. आता ती गेली, आता माहिती नाही तिला तर असं वाटत असेल की नाही वाटत असेल. ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे, मी सर्वांबद्दल एकदम जास्तच विचार करते, जास्त प्रेम देते मी सर्वांना खरंच. आता ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे, मी माझ्या मम्मीसाठी असं नाही बोलत आहे, म्हणजे दुसऱ्या सर्वांसाठी असं माझं प्रॉब्लेम आहे. पण माझा टाईम आल्याच्या नंतर कोणाला असं एवढं वाटत नाही, पण मी दुसऱ्यांबद्दल जास्त माझा जीव लावते, असं आहे माझा प्रॉब्लेम आहे तो. तर आता सध्या स्वतःचा विचार करायचा असं विचार करते आहे मी असं कोणाचा जास्त विचार नाही करणार मी माझा स्वतःचा. पण माझं मन तसं होतच नाही, बिलकुल नाही होत. जर कधी कोणाला काय असं झालं ना तर जाऊ दे, आता काय नाही जास्त डोकं नाही खराब करत उगाचच. तर आता मी माझा नाश्ता करून घेते आणि गादी पण चेंज करायची आहे. माझा बस चालला तर घरच चेंज करून टाकेल खरंच. इतकं धूळ, एवढं लहान घर असून पण इतकं धूळ वगैरे काय नाही काय, आणि पूर्ण वाढ लागून टाकली आहे घराची, पूर्ण खराब झालं आहे. आणि गरमी पण चालू झाली आहे रे बापरे. म्हणून मी सकाळी लवकर 10 वाजताच गेली होती मार्केटला. पण प्रॉब्लेम काय होता, मच्छी मार्केटच नव्हतं. मला मच्छी घ्यायची होती आणि मच्छी भेटत नाही तोपर्यंत माझं मन बोलतात ना, मला दुसरं काही जेवायला नाही माझं मन करत. आणि आता समजत नाही आता मच्छी असेल की नाही बाजारात, कारण जास्त कोण बसलं नव्हतं. आणि मी विचार केला इतकं उन्हात तर मला इतका चेहरा डल झाला आहे.
कारण त्या दिवशी आम्ही आलो बाईकवरून, वर्सोवावरून ॲलेक्स बरोबर मी बाईकवरून आली. तर इतकं ऊन होतं आणि माझ्याकडे स्कार्फ वगैरे काहीच नव्हतं. माझं असं डोकं खराब होत होतं ना, बापरे, पूर्ण डोकं वगैरे एकदम भारी झालं होतं. आता काय नाही, आता घरीच आहे. खाऊन घेते आता, ॲलेक्स पण घेऊन येईल तिला, पण बघते काय. मी असं लगेच डॉक्टरकडे नाही पाठवत, म्हणजे घरीच असं काही ना काही देत असते. पण ती अजिबात काहीच खायला मागत नाही माहिती आहे. तिला ॲक्च्युली खासी जास्त झाले ना, म्हणून तिने आता काय खाल्लं पण नाही. बघ ते आल्याच्या नंतर लगेच औषध वगैरे देते आणि मग ठीक वाटेल तर होईल नॉर्मल. नाश्ता वगैरे करून झाला आहे, दूध ठेवलं आहे, कॉफी करते. ॲक्च्युली मला कॉफी पण कमी करायची आता, इतका गरमीमध्ये ना खरोखर. आणि आता मी इकडे काल कपडे धुवून सुकवले होते, आता ते घडी करून ठेवते. पण माझ्या कॅडूचे 2 टॉप खराब झाले आहेत, ते पण आत्ताच मी नवीन घेतलेले. शेट दुसरे आता असं विचार करते घालायचे, पण तेव्हा घातले. आणि आता असं विचार करते दुसरा कलर घातला असता तर बरं झालं असतं. हे कलर वगैरे काढू शकतो काय विचार करते. आता नाही जाणार ना होईचे कलर. हे सर्व खुर्चीवर पसार आहे, तो क्लिअर करते. माझी बुब्बू आली आहे. नाश्ता वगैरे करून झाला आणि माझ्या कॅटचा चेहरा उतरलाय. तर आली आहे मी किचनमध्ये आणि आता माझ्यासाठी करते. इकडे मी चवली भिजत ठेवली होती रात्री, तर ती चवली करते. आणि माझ्याकडे मसाला सुद्धा ठेवला होता वाटून, तर ते पण आहे. आणि आता चिकन पण करायचं आहे. आता तेच विचार करते चिकन कसं करू. आणि कॅटला लावून दिले TV, तर ते तिकडे तेच बघत बसले. आणि आता मी पटकन करते. 1:30 वाजलाय, 2 वाजायला आले. प्लीज बाहेर आहे सोनू. आता मी जेवण करते, चिकन बनवणार होते आणि ते काम करून नाही देता अजिबात यार. सोनू साईडला हो ना प्लीज, असं नको करू. काय नाही त्याच्यामध्ये, डॉक्टरांनी पूर्ण मना केलंय बाहेरचं खाणं. आता काहीच नाही. मी तर चॉकलेट तिला बिलकुल देत नाही. पूर्ण फ्रीज तिकडे भरलंय, पण मी चॉकलेट अजिबात तिला देत नाही. थोडं दिलं तर देते, असं दिमाग खराब करत असेल ना तेव्हा देते. चल बाहेर आहे. हा तिला ना बाहेरची चव घरची चव बरोबर समजते. आता मी लास्ट टाइम ना ओट्स कुकीज करायची, लहान असताना बरोबर खायची आणि इतके छान व्हायचे ते कुकीज. त्याच्यामध्ये ओट्स पावडर वगैरे ड्रायफ्रूट पावडर वगैरे टाकायची. फोन येतोय फोन. आणि आता मी जेवणामध्ये करते हे चिकन पुलाव. कॅटूसाठी चिकन पुलाव ठेवलाय. इथे मी प्रॉन्स ठेवलेत फ्राय करायला. आणि इथे माझी चवली सुद्धा झाली आहे मस्त. चवली खूप दिवसानंतर खाणार आहे. आणि ॲलेक्सचं तर जेवण झालं कॅन्सल, कारण त्याला उशीर होता म्हणून तो गेलाय थोडं कामासाठी. मग तेवढं चिकन त्याने घेऊन आलेलं, तर मी विचार करते काय करू. मग माझ्या कॅटूसाठी पुलावच करून टाकला. आता ह्याला 2 सिटी लावून घेते. आणि ते चिकन पुलाव रेडी झालाय कॅटूसाठी. बघू आता मब्बा खाते की नाही माझी. हा खाणार मम्मा, चलो ये. इथे मी घेतलंय जेवायला मस्त चवलीची भाजी आहे. खूप दिवसानंतर खाते आहे, वर्ष झालं असेल. आणि हे मम्मी त्याची प्रॉन्स दिलेलं मस्त फ्राय केलेत. हा कॅटू दाखवते. हा आणि कॅटूला पण आवडलाय चिकन पुलाव. कॅटूला पण आवडलाय चिकन पुलाव. आता नेक्स्ट टाइम पण असंच करेन ना बुब्बू. ठीक आहे, व्हेरी गुड मम्मा. अजून देऊ थोडंसं राईस. आणि आम्हाला असं मसालेदार जेवण आवडतं. मी दाखवेन रेसिपी. त्याच्यामध्ये मी लाल तिखट वगैरे काही टाकलं नाही. चिकन मॅरिनेट करायला दही, हळद, गरम मसाला आणि धनिया पावडर मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि नंतर म्हणजे बासमती राईस घेतला आणि नंतर कुकरला सिट्टी लावून घेतली. मस्त झालं एकदम टेस्टी. मी टेस्ट करून बघितला, मस्त झालं म्हणून ती खाते आहे.
कॅटूला पण तिच्या डॅडू सारखी टेस्ट समजते ना. हा, आणि आता हे दिलं असं ते तिने अजिबात नसतं खाल्लं. हा, कॅटू काय खाते तू? फिनिश झालं चोनू. काल रात्री अलेक्सने आणलेला आमच्यासाठी पेस्ट्रीज, तर आम्ही तेच खात बसलो होतो. आणि मला पेस्ट्रीज इतक्या आवडतात ना, खरंच खूप खूप खूप. स्वीटमध्ये मला पेस्ट्रीज, रसगुल्ला हे सर्वच आवडलं. मला एकदम जास्त स्वीट पण नाही आवडत. आणि फिरणी वगैरे असं छान वाटतं. कॅडबरी वगैरे तर मला नाही, एवढं नाही खात म्हणून बोलते काय, कोणी पण दिलं मी फ्रीजमध्ये ठेवते. कॅटूला पण जास्त देत नाही. आणि चिकन पुलाव कॅटूने खाल्लाय, मस्त एकदम छान वाटलं मला. आणि आता तसंच तिला मला जेवण करावं लागेल ना बुब्बू. चमचमीत ना, चमचमीत खाईंगा तू मम्मा डॅडासारखं. आम्हाला पण चांगलं लागतं ना तसं, तिला पण पाहिजे तसं. दाल राईस नको ना. सध्या नाव घालते. मी विचार केला तिला अंघोळ नाही घालणार, पण गरमी तिला इतकं गरम होतो बाप रे. काल तर मी AC लावलं तरी पण तिला पसीना होतो, काय माहिती असं का. सोनू बाद झालं. 2 पेशेस आणलेले, 1 ठेवली आहे रात्रीसाठी. आता तो पण निघेल, तो पण आता संध्याकाळी निघेल. जेवण वगैरे सर्व घरचं काम एकदम झालंय. आता वरती जाऊन नंतर कपडे आणेन. आणि मी सकाळी लवकरच सुकवते, म्हणजे दुपारी लगेच सुकतात कपडे दुपारपर्यंत. पण अजून गेली नाही, वरती जायचं आहे. आणि शेंगदाणे भाजून ठेवलेले ते आता वरतीच साफ करेन. तिथे इतका कचरा होतो, कारण कूट बनवून ठेवला ना तर सर्व करायला, काही पण करता एकदम सोपं पडतं. तर इकडे दे बाबू, संपलं ते. चल आता उठ तू. बघ अशी करते. चलो चलो, वेरी गुड. चलो कपडा निकालो. आणि ही आहे कॅटूची डॉल, किती क्यूट आहे ना. ना ही मम्मा घेणार. हा, ही तुझ्याकडे तर ती आहे ना. नाही, मम्माची आहे, मी नाही देणार आहे तुला. मी नाही देणार तुला, मम्माची आहे. मी हा, कोणाची डॉल आहे सोनू? कोणाची डॉल आहे? आणि अजून तिला 2 औषध द्यायचं बाकी आहे. मल्टीविटॅमिन्स वगैरे दिले डॉक्टरने. ॲलेक्सने सांगितलंय की ही काय खात वगैरे नाही, खायला मागत नाही. डॉक्टरने सांगितलं बाहेरचं बिलकुल बंद ना. अच्छा, आता ते साफ करते मी. चलो कॅटूला मी पहिला आंघोळ घालते. ठीक आहे, आपण नंतर भेटू मग. A few moments later. आणि इथे कॅटू झाली आहे रेडी. कॅटू स्माइल दे. अरे असं कोण करतं? आणि हा ड्रेस कोणी दिलाय? मामीने दिलाय कॅटूच्या. कॅटू झाली आहे फ्रेश. आणि हा ड्रेस सुनैनाने दिला होता, खूप क्यूट वाटतोय. आणि अजून एक आहे पिंक कलरचा, तो पण छान आहे. तर आता गरमीसाठी हे बरं आहेत ना ना बुब्बू. हा ठीक आहे. तर तुझी हाईट एवढी आहे तर ते शॉर्ट होतं ड्रेस, तिला लेंथ कमी पडते थोडी, पण ठीक आहे. चल आपण जाऊया वरती. कार्टून नो खायचं नाही, ते साफ करते. आम्ही आलोय आता टेरेस वरती. कपडे सुकलेत, काकीने साईडला केले, झालेत कपडे. आणि या शेंगदाण्यांचा खरंच खूप कचरा होतो. आता मी चांगले परत गरम करून ठेवले. सोनू चटका लागेल. थांब नको, चल तिकडे हो. ते पेपर आण लो. हा ठेव इकडे. इकडचा पण कचरा असंच नाही ठेवणार, झाडू मारेन. इतकं गरम होतं यारशी. सोनू इथे तू आंघोळ करून आलेस आणि आता परत मग गरमी होणार आहे. कपडे खराब नको करू, थांब. झालंय माझं साफ वगैरे करून जातोय आम्ही खाली. आणि हे कपडे आता मी आलीस आला तर त्याला सांगेन घेऊन ये. आणि ते साफ करून ठेवलेत, हव्याने ऍक्च्युली उडतात. सोनू थांब. आणि इतकं ऊन आहे, अजून 5:30 वाजायला आले तरी. चल. अरे थांब, मम्मा घेते. 2 hours later. क्या? हाँ
चटनी की तरह मैं क्या खाऊं? हाँ देखो चिकन समोसा आहे क्या? चिकन समोसा. तर आता ह्याच्या निघायची तयारी चालू आहे. मी पण थोडी झोपली होती, अर्धा तासच झोपली आणि कॉफी वगैरे पियाली आहे. कॅटूला घेऊन गेलाय खाली, ती कारण ऐकतच नाही. आणि इथे तिला आता मी शिरा करते. बघते खाल्ल्यानंतर खाईल. आणि त्याची पण तयारी चालू आहे आणि सर्व एंड मोमेंटला पण त्याची पॅकिंग वगैरे होते. आता कधीपासून होतं तेव्हा त्यांनी केलं नाही, मग चिडचिड होते. आणि चिडचिड कोणावर करायची? बायकोवर. स्लो गॅसवर ठेवलंय, बघतात ती कधी येते, तिला मग भरवते. एकदा मला समजत नाही पुराणं औषध कसं भरवायचं असं, अजिबात प्यायला मागत नाही. मगाशी 4 औषध आहे, 2 प्याली, अजून 2 द्यायचे बाकी आहेत. मग खासी कशी कमी होणार? आता तिला दिलं तर पूर्ण तिने कपडा बिपड्यावर सांडून टाकला आणि इतकं रडत होती, बापरे. ते रडणं बघूनच मग मला भीती वाटते, म्हणून मी देतच नाही. आता बघते, आता हा असेल तर देते. आणि ते ना उलटं पालटं करून मला जमत नाही. एकदम हात वगैरे पकडून तसं द्यायचं असतं, पण ते मला जमतच नाही. ती एकदम अजिबात सरळ राहतच नाही. डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट. आता एक तर त्याची जायची घाई आहे आणि ती त्याच्या मागे लागलेली. तिला मी खायला दिलं ना म्हणून रडत बसली आहे. चालू आहे किरकिर. तिला ना माझ्याकडे यायचंय, खाली उतरायचं, फक्त रडत बसायचं. आणि इतकं तर चांगलं शिरा तो बनवला होता, ते खात नाही. आता याच्यावर मला पण खाली जावं लागतंय. टाटा टाटा. आपल्या डॅडी बरोबर जायचंय ना, मम्मा बरोबर जायचंय ना. काय आता मामा करते. चलो. हे बघितलं. आणि औषध नाही खायचंय. हा मम्मा घेते. डॅडीला आम्ही सोडायला चाललो बाहेर. येईल तो तसा लवकर, पण ही काही गप्प बसणार नाही, शांत नाही बसणार. मेरा बैक कैमरा ऐसा क्यों देख ना, ब्लर क्यों दिख रहा है? अरे नहीं, मेरे को लग रहा है कुछ सेटिंग में हुआ रहेगा. अब ये शांत बैठेगी. हाँ, तिला वाटते कुठे घेऊन चालले काय बाहेर. कॅटू टाटा. आलोय आम्ही घरी आणि इतकी गरमी यार, खरोखर कसं होणार आहे पुढे समजत नाही. आणि आता मी कॅटूला औषध देते. नशीब ती रडली नाही अलेक्सला बघून जाताना. तिचं औषध पण बाकी आहे, ते पहिला तिला मी देते. आणि जेवण वगैरे तर काहीच नाही. अरे अरे कुठे गेला हा केस. आणि इतका रवा बनवून ठेवलेला, इतक्या प्रेमाने तिच्यासाठी रवा केलेला, तिने नाही खाल्ला. हा मा, हा सोनू. हा औषध तिने दुपारी असं चम्मच मध्ये दिला ना, तर स्वतःहून पिया आली. पण ते मल्टीविटॅमिन वगैरे ते एकदम कसं तरी होतं टेस्टला, त्याच्यामुळे ती खूप नाटक करत होती. आता हे देऊन बघते.
सोनू हे बघ काय, चल ये. तू पिणार ना? हुशार आहे माझी कॅटू. ये इथे बुब्बू, कशी पिऊन दाखवते, ये लवकर दाखव. ये सोनू, हे बघ मम्माने काय घेतलं, ये. ड्रेस नको बाबा खराब. ये लवकर. अरे यार, हे बघ असं पियायचं. हा मम्मा पिते, हे बघ मम्मा पिते. मस्त आहे मस्त आहे. ये तू पी. मी यांना पाजवू. हे बघ हे बघ. या हा तुम्ही पण पिया, ठीक आहे. ये आता कॅटू पिणार. हा आता कॅटू पिणार. ये हे घे सोनू. मम्मा मी कसं ठीक होणार हिला? पहिला टेस्ट करते. म्हणजे किती हुशार आहे ती. हा पावटा किती हुशार आहे पावटा. तू पी ना सोनू. मम्मा नाही तुला जबरदस्ती करणार. मला नाही आवडत असं जबरदस्ती करायला. मी जबरदस्ती करेन ना तर तू रडशील आणि पाडवलं. हे झालं आता ना. पेशन्स ट्राय करते तू माझे. हा इकडे ये, मम्माकडे ये. ए खेळायचं नाही ते. हे घे असं पी. आता मला हिला जबरदस्ती द्यावं लागणार आहे ते आहे. पण अजूनपर्यंत हे 3 टाइम घ्यायचे. फक्त एकच टाइम तिने घेतलं. सो नाही घे ना. तुला आवडलं होतं ना हे. व्हेरी गुड मम्मा. हे नाईस आहे मम्मा. तू खाऊन टेस्ट कर. हे असं करून ठेवलंय सर्व. आणि असं माझा ड्रेस खराब केला नाही. आणि कॅटूची पोनी कोणी घातली आहे? डॅडूने ना. खूप तिने हैराण केलं मला. औषध वगैरे तर काय पियाली नाही. एकाचं तिने डबल काम केलं आहे. आणि आता इकडे मी जाऊ दे. आता इकडे मी ब्लॉग एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. आणि माझा अवतार बघा तुम्ही कसा झाला आहे खरोखर. शी बाबा. कुणाला माहिती असेल पोरांना औषध कसं पाजतं तर प्लीज मला सांगा. खरोखर मला समजत नाही. खूप हॅक्टिक होतं यार. आणि बरं पण नाही रडत ती. आता इतकी रडत होती. पुन्हा हापते अशी. आणि औषध घेतलं नसेल तेव्हा जरा बरं वाटलं असतं. तर काय समजत नाही काय करू. नाही देत आहे मम्मा, नाही देत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. कॅटू बाय का शरणा? बाय बाय.